एक तणनाशक तुम्ही वापरू शकता। आता त्याच्यानंतर तिळानंतर आपला नंबर येतो कांद्याचा। कांदा हे अत्यंत संवेदनशील पीक आहे। कांद्याची निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याला आता भाव आले, शेतकऱ्याला फारसे नाही मिळाले, पण भाव आता चांगले आहेत सध्या कांद्याला। कांदा हा रबी किंवा उन्हाळी कांदा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जाती कोणत्या कोणत्या आहेत? बुस्टर BPG 7888 गुलाबी कांदा, उन्हाळी कांदा, उत्पादन क्षमता चांगली, साठवणुकीसाठी योग्य, रंग खूप आकर्षक, त्यामुळे भाव चांगला, असे अनेक गुणधर्माचा हा बुस्टर BPG 7888 हा कांदा। आता बियाणं तर बाजारातलं संपलंय, पण एक तुमच्या माहितीसाठी सांगतो। नंतर पुणे फुरसंगी आहे, समर्थ आहे, नाशिक रेड आहे, भीमा आहे, भीमा सुपर, अकोला सफेद, भीमा सफेद, तसेच काही कंपन्यांच्या सुधारित जाती सुद्धा आहेत, पण घेताना पूर्ण चौकशी करूनच घ्यावे कांद्याचं बियाणं। पिकाचा योग्य कालावधी हा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आहे। अपवादात्मक परिस्थितीत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड करू शकता। बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुमचं बुलढाणा जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात काय करतात की घाटाखाली त्यातल्या त्यात कांद्याची पेरणी करून टाकतात। त्यांनी खूप छान पेरणी यंत्र आणले आहेत। मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो, त्यांच्या गावात मीटिंग घेतल्यानंतर मला समजलं की कांद्याची बियाची पेरणी करतात आणि खूप सुंदर पेरणी यंत्र, बैलावर चालणारं, ट्रॅक्टरवर चालणारं त्यांनी आणले आहेत। त्यामुळे त्यांचं साधारणतः एकरी 3-3.5 किलो बियाणं पडतं बरोबर, आणि खूप सुंदर तिथं त्यांचं प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होतं। तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं या उशिरापर्यंत जरी गेलात तर हरकत नाही, फार जास्त उशीर करू नका। बीज प्रक्रिया याला पिक्सल किंवा ट्रायकोबूस्ट कोरडं बीज प्रक्रिया करायची, त्याच्यावर त्याला फार हे करू नका। खतामध्ये लागवडीबरोबर 10-26-26 2 बॅग द्या कांद्याला, किंवा 1.5 बॅग DAP, अर्धी बॅग पोटॅश असं सुद्धा तुम्ही देऊ शकता। 1.5 बॅग DAP, अर्धी बॅग पोटॅश किंवा 2 बॅग 10-26-26 असं तुम्ही लागवडीबरोबर द्या। त्यानंतर याच्यासोबत बघा, कांदा हे पीक खादाड पीक आहे, त्याला जर तुम्ही खत व्यवस्थापन चांगलं केलं तर उत्पादनसुद्धा खूप चांगलं येऊ शकतं। सल्फर 2 किलो, रायझर 10 किलो, निंबोळी पेंट 80 किलो, दाणेदार सल्फर दिलंय तुम्ही 2 किलो, इथं दाणेदार द्यायची गरज नाही। या पद्धतीनं सल्फर, रायझर आणि निंबोळी पेंट जर दिली तर त्यात फायदा होतो। जे जे देऊ शकता, समजा नाही मिळाली निंबोळी पेंट तर सोडून द्या, सल्फर आणि रायझर द्या। या पद्धतीनं आपण इथं कांद्याचं खत व्यवस्थापन करू शकतो। दुसरा डोस हा 30 दिवसांना 10-26-26 1 बॅग किंवा DAP 1 बॅग आणि पोटॅश अर्धी बॅग अधिक सल्फर 2 किलो। सल्फरचा वापर थोडासा आपल्याला इथे जास्त करायचा। आणि 45 ते 50 दिवसादरम्यान अमोनियम सल्फेट, युरिया नको, कांद्याला युरिया शक्यतोवर द्यायचा नाही। तर युरिया म्हणजे नत्राचं काम काय करेल, मग तिथे अमोनियम सल्फेट करेल। 35 ते 50 किलो अमोनियम सल्फेट आणि 10 किलो रायझर। तणामध्ये, कांद्यामध्ये तणाचं व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करावं लागतं। उगवणपूर्वी पेंडामिथिलिन झिलर लागवड करण्यापूर्वी फवारू शकता तुम्ही। रुंद पानांचे तण नियंत्रणासाठी ऑक्झिफ्लोरोफेन, गोल पानाचे किंवा रुंद पानाचे तण जे असतात त्याच्या नियंत्रणासाठी ऑक्झिफ्लोरोफेन हे टेक्निकल नाव आहे, व्यापारी नाव गोल, ऑक्झिगोल्ड किंवा इतर असतात। 15 मिली लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी गवतवर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी व्हीम सुपर किंवा टर्गा सुपर 30 मिली हे एकत्र घेऊ शकता। ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर, मुख्य शेतामध्ये ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर साधारणतः 20 दिवसादरम्यान, 25 दिवसादरम्यान हे ऑक्झिफ्लोरोफेन म्हणजे गोल 15 मिली, आणि याच्यासोबत जर गवतवर्गीय तण असेल तर टर्गा सुपर किंवा व्हीम सुपर 30 मिली दोन्ही सोबत एकत्र फवारू शकता। तणनाशक वापरताना जमिनीत ओल असणं आवश्यक आहे। तणनाशक 60 दिवसांनी नंतर 80 दिवसांनी फवारू शकता आणि निंदन करू शकता। बीजोत्पादनाचा कांदा तणमुक्त ठेवणं आवश्यक आहे। 2 वेळेसही तुम्ही हे तणनाशक वापरू शकता। सुरुवातीला 25 दिवसाच्या दरम्यान वापरलं, 60 दिवसानंतर 60 ते 80 दिवसाच्या मध्ये सुद्धा गरज पडली तर हे तणनाशक वापरू शकता। खूप उत्कृष्ट तणनाशक आहे। हे झालं कांदा। कांद्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, साधारणतः अहमदनगर, नाशिक, धुळे, काही बीडचा भाग, काही धाराशिवचा भाग, सोलापूरचा काही भाग आणि इकडे बुलढाण्याच्या घाटाखालचा भाग, या भागामध्ये उन्हाळ कांद्याची लागवड होते।
पण अजून बराच भाग आहे, जसं जालना आहे, परभणी आहे, नांदेड आहे, लातूर आहे, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्हे आहेत. या भागामध्ये सुद्धा हे कांद्याचं पीक आपण घेऊ शकू. या शेतकऱ्यांनी बऱ्याच काही ठिकाणी तिकडं विदर्भात पांढरा कांदा घेतात, माहीत नाही मला का घेतात, कोणी खातही नाही त्याला, कुठं विकला जातो ते त्यांना माहीत. पण हा गुलाबी कांदा जर आपण या भागात घेतला, थोडं थोडं जर आपण सुरू केलं, बघा हे आजचा लाईव्ह घेण्याच्या मागचा उद्देशच तो आहे की पर्यायी पिकं आपल्याला भरपूर पाहिजे आहेत. पर्यायी असल्याशिवाय होणार नाही. नुसतं सोयाबीन आणि सोयाबीनवर हरभरं पेरून पेरून जमिनीत रोग वाढतोय, किडी वाढत आहेत, जमिनीचा पोत हा ढासळतोय. त्यामुळं जे जे पर्याय आपल्याला करता येईल थोडं थोडं जर आपण केलं, ज्याच्यात यश आलं, कारण कांद्यासारखं पीक 2-3 वर्षात, 1 वर्ष असं येतं की कांदा पैसाच पैसा करून देतो, भरपूर पैसा होतो कांद्यात, भाव जर मिळाले. आता काय भाव आहे? 55 रुपये, 60 रुपये. तर अशा पिकांचा आपण अवलंब केला पाहिजे. ज्या भागात नाही होत तिथं सुद्धा काही प्रमाणात हे पिकं घेतले पाहिजे. त्यासाठी हा खटाटोप चालू आहे. त्यानंतर